नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. लोहारा नगरीत महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे यंदा 26वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा संगम असलेला हा 5 दिवसीय सोहळा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र पहाटे सकाळी 4 वाजता मुख्य मूर्तीला अभिषेक व महापूजेनं कार्यक्रमाची मंगल सुरुवात होईल. 15 फेब्रुवारी पहिला दिवस सकाळी 10 वाजता सप्तरंग मंगल कार्यालय लोहारा येथे भव्य खुली राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, बुद्धीची कास धरणाऱ्या स्पर्धकासाठी सुवर्णसंधी. 16 फेब्रुवारी दुसरा दिवस दुपारी 4 वाजता जंगी कुस्ती स्पर्धा, मातीतल्या मर्दानी खेळाचा हा थरार अनुभवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. 17 फेब्रुवारी तिसरा दिवस म्हणजे सकाळी 7 वाजता मॅरेथॉन स्पर्धा, आरोग्य, तंदुरुस्ती यांनी युवा शक्तीचा संदेश देणारी ही स्पर्धा आहे. सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्रभूषण सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.ब.प. इंदुरीकर महाराज यांचे भव्य कीर्तन स्थळ आहे भारतमाता मंदिर पाठीमागे हायस्कूल लोहारा मैदान. भक्ती, विनोद आणि समाज प्रबोधनाचा अनोखा संगम या प्रसंगी पाहायला मिळेल. 18 फेब्रुवारी चौथा दिवस म्हणजे सकाळी 10 वाजता बसवेश्वर मंदिरात महिलांसाठी भव्य खुली रांगोळी स्पर्धा, स्त्री शक्तीचा सन्मान आणि कलेचा उत्सव या प्रसंगी पाहायला मिळेल. सायंकाळी 7 वाजता हायस्कूल मैदानावर भव्य जंगी जुगलबंदी, नाद भारुडाचा कार्यक्रम, लोककलेचा अद्भुत संगम या प्रसंगी पाहायला मिळेल. गेल्या अनेक वर्षापासून शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाशिवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवण्यात येत आहे. 19 फेब्रुवारी म्हणजे 5वा दिवस सायंकाळी 7 वाजता भव्य खुली राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा, उत्साह, ऊर्जा आणि कलेचा हा जल्लोष. ही यात्रा महोत्सव केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सामाजिक ऐक्य, संस्कृती जपणे आणि युवा पिढीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न आहे. व्यसनमुक्तीचा संकल्प करूया, स्वच्छता राखूया, प्लास्टिकमुक्त यात्रा करूया, स्त्री पुरुष समानतेचा आदर करूया, आपली संस्कृती आणि परंपरा जपूया. सध्या लोहारा यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे आणि संपूर्ण परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात न्हावून निघणार आहे. आपण सर्वांनी कुटुंबियासह उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा आनंद घ्यावा. या महाशिवरात्रीनिमित्त अखेरच्या दिवशी यात्रा कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तसेच या प्रसंगी पंचक्रोशीतील नागरिकांनी या यात्रेत सहभाग नोंदवावा आणि सांस्कृतिक, धार्मिक या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.